सद्गुरुनाथा कृपा करुणी मज अनाथा निरसली भव दुःख व्यथा तत्काळ तुझिया प्रसादे अनंत वाणी अनंत ध्यास वृथा संदेह या जीवास पारक बोध करुणिया ठास मुक्त केले बंधनी तुझे स्थितीचा विचार वदवी जीवा नित्यसार इतुकी कृपा करी मजवर जीवोद्धारा कारणे बहुपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाजिसी जवळीच ठेवी अनंतासी कर जोडून विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। माया रूपे ऐसे मोहिले से जन माया रूपे ऐसे मोहिले से जन माया रूपे ऐसे मोहिले माया रूपे ऐसे माया रूपे ऐसे माया रूपे ऐसे नाना
वसती विकार छळियेल फार तपोनिधी छळियल फार तपोनिधी छळियेल फार सद्गुणात महाराज की जय. पाच सज्जनो, दरवर्षीप्रमाणे आजही आपण तुकाराम बीज साजरी करतात. तुकाराम बीजाचा अर्थ असा आहे तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आणि त्याच्यासोबत संत गाडगे महाराज यांची जयंती आहे आणि आपल्या वंदनीय राष्ट्रसंतांची पुण्यतिथी आहेत आणि त्याचप्रकारे आमचे आदरणीय दत्तूजी मांढरे यांचं पुण्यस्मरण. म्हणजे एवढा मेळ आपण जोडला आहे. त्यानिमित्ताने आपण आज तुकाराम बीजींच्या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आपणासाठी काय संकेत आहे, संदेश आहे ते आपण आज आपल्या विषयात आजच्या कीर्तनात ऐकू. तुकाराम महाराज म्हणतात, माया रूपे ऐसे मोहिले से जन भोगिती पतना नाना कर. आताच आपला कार्यक्रम झाला. जीवाच्या कल्याणासाठी आपली जीवन पद्धती असली पाहिजे. गोष्ट खरीच आहे. अनेक संतांनी तेच सांगितलं आहे की अमुचे संपूर्णचे जीवन राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये लिहितात.
सुधारू शकेल कीर्तन भजन, वेदशास्त्र श्रुती संपूर्ण याच काजी जन्मिल्या. कीर्तनांचा, प्रवचनांचा, प्रबोधनांचा उद्देशच आहे की आपल्या जीवनामध्ये काही सुधार झाला पाहिजे. सुधार होण्याचं काय कारण आहे? आपल्या जीवन जगण्यामध्ये काही बिघाड आहेत, काही दोष आहेत, काही नासमज आहेत. त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःखाला सुरुवात होते. दुःखाची निर्मिती कुठून आहे? संतांचा सिद्धांत असा नाहीच आहे की दुःख परमेश्वर देतो, परमेश्वर सुख दुःख देतो, दुःखाचं निवारण करतो. हा संतांचा सिद्धांत नाही आहे. महाराज ग्रामगीतेमध्ये सरळ लिहितात, कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपुल्या दैवाचा विधाता आपणची आहे. तुमच्या दैवाचा, तुमच्या सुखदुःखाचा विधाता कोणीही नाही बाहेर. समाजामध्ये कोणी असे प्रचारक असतील की करता तो आहे, तो सगळं करून घेते, त्या संतांच्या संकेतांचा बाहेरचा विषय आहे. संतांचा विषय तो नाही आहे. असले कार्यक्रम जीवन सुधारने को कहा, करते हुआ उद्धार आहे. जीवनाचा सुधार झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभणार नाही. हा संकेत अनेक संतांनी दिला. आजच्या अभंगात आपणाला ऐकायचा आहे, माया रूपे ऐसे मोहिले से जन, भोगिती पतन नाना कर्मे. माया रूपे ऐसे मोहिले से जन आणि भोगिती पतन नाना कर्मे. जीवन जगत असताना नाना प्रकारचं नीच दुःख, पतनांच्या मार्गाला जाणारे जे लोक आहेत, नाना प्रकारचे कर्म करून. मनुष्य कर्म कशासाठी करतो? कर्म कशासाठी करतो? आपल्या जीवनात सुख मिळावं, आपला प्रपंच सुखाचा असावा, जीवनामध्ये नाना प्रकारचं दुःख समस्या येऊ नये, हा उद्देश कर्म करण्याचा आहे. परंतु हे जे कर्म आहे ते कर्म कोणतं असावं? लक्षात घ्या, कर्म करताना दोन प्रकारचे विचार असते माणसाजवळ. एक माईक विचार आणि एक आत्मिक विचार. माईक विचारांनी प्रेरित होऊन जो मनुष्य कर्म करतो त्या कर्मामध्ये दुःखाची उपज होते, दुःख निर्मिती होते. आणि आत्मिक विचाराला घेऊन जो कर्म करतो त्या कर्मापासून मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाचं निवारण होते. लक्षात घ्या एक एक गोष्ट, जीवनात दुःख का तयार होते? आपण दुःख कर्म करताना माईक विचाराला सोबत घेतो. माईक विचार कशाला बनावं? माया म्हणजे काय? माया आपुली कल्पना, माया सृष्टीची रचना, माया तुळता तुटे ना ज्ञाने विन. माया कशाला बनावं? उद्धवा, तू मायेविषयी प्रश्न मला विचारलास. माया कुठे बाहेर नाही आहे. माया कोणी ईश्वराने निर्माण केली नाहीत. मायेची व्याख्या सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, निज हृदयेची निज आशा, निज हृदयेची निज आशा, निज आशा, निज
आशा सर्वथा नित्य निराशा तो जगदीशा पूर्णत्वे तो जगदीशा पूर्णत्वे तो जगदीशा पूर्णत्वे आधा तो जगदीशा पूर्णत्वे पूर्णत्वे मायेची व्याख्या करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, माया म्हणजे काही एखादी स्त्री नव्हे, माया म्हणजे काही एखादी धनसंपत्ती नव्हे. आपल्या समाजामध्ये मायेविषयी असा गोळापोळ केला आहे की स्त्री म्हणजे माया, पत्नी म्हणजे माया, धन म्हणजे माया, श्रीमंती म्हणजे माया. चुकीची व्याख्या आहे. स्त्री म्हणजे माया नव्हे, लक्षात घ्या. निज हृदयीची निज आशा. उद्धवा, प्रत्येकाचं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये कर्म करताना एक आशा राहते, अपेक्षा राहते. आशा ही परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा नाही तेथे सुख, आशापाशी परम दुःख. आशा सर्वाशी बाधक, मूळ ती आशा. संतांचा सिद्धांत असा आहे, जीवनामध्ये दुःख का तयार होते? जीवनामध्ये मायेचा प्रभाव आपल्या कर्मावर, आपल्या जीवन व्यवहारावर का पडतो? याचं कारणच असं आहे, कर्म करताना आपण आपल्या अपेक्षेची पूर्ती करण्यासाठी कर्म करतो. भक्तीचा, ज्ञानाचा, सत्संगाचा विषय तो नाही आहे. सत्संग, ज्ञान, भक्तीचा विषय आहे. अपेक्षा, गरजा, कामना पूर्तीसाठी भक्ती नाही आहे, कामना नष्ट करण्यासाठी भक्ती आहे. लक्षात घ्या. कामना पूर्तीसाठी जीवन जगणाऱ्या लोकांना दुर्गुण घेऊन जीवन जगावं लागते. लोभ लालचेल जीवन जगावं लागते. स्वार्थाने, मतलबाने जीवन जगावं लागते. ज्याला स्वार्थ पिपासू जे लोक आहेत, जे लोभी लालची लोक आहेत, त्या लोकांना कर्म करताना प्रत्येक जीव, कोणी असो, मग ज्ञानी असो, अज्ञानी असो, स्त्री असो, पुरुष असो, त्या जीवाला त्या कामनेच्या, अपेक्षेच्या पूर्तीसाठी कर्म करावं लागते. उद्धवा, निज हृदयीची निज आशा. कर्म करताना हृदयामध्ये कर्माच्या मुळाशी जर आशा असेल तर तिथून सुरुवात होते मायेला. आशा ती करवी ते बुद्धीचा तो लोप. आशा ती करवी ते बुद्धीचा तो लोप. आशा ती करवी ते बुद्धीचा तो लोप. आशा ती करावी ते बुद्धीचा तो लोप. आशा ती करावी ते बुद्धीचा तो लोप. आशा ती करावी ते बुद्धीचा तो लोप. संदेहाते पाप कैसे नो हे. संदेहाते पाप 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 संदेहाते पाप कैसे लोहे. संदेहाते पाप कैसे लोहे. संदेहाते पाप कैसे लोहे, कैसे लोहे. आशा की करही ते बुद्धीचा तो लोप.
आशा ती करविते बुद्धीचा तो लोप आणि संदेह ते पाप कैसे नव्हे. माणसाच्या जीवन जगण्यामध्ये मुळाशीच जर अशा अपेक्षा असेल, कामना असेल, इच्छा असेल, वासना असेल, वासनेच्या, कामनेच्या, इच्छेच्या, आशेच्या, अपेक्षेच्या पूर्तीसाठी जी केलेली साधना आहे त्याचं नाव आहे माईक विचार. लक्षात घ्या. संतांनी ज्या कामना आहे, कामना जया अंतरी तया जीवनी दुःख भारी. जो मनुष्य कामनाग्रस्त आहे, लोभग्रस्त आहे, विकारग्रस्त आहे, त्या माणसाला जीवनामध्ये यश संपादन करता येणार नाही, सुख समाधान प्राप्त होणार नाहीत. आपण सगळे लोक मायेच्या मागे लागलो, भरपूर पैसा मिळवतो, भरपूर खर्च करतो, वैभवीलाशी जीवन जगतो. जीवन जगण्याची पद्धती त्यागमय असावी, भोगमय नको. भोगमय जीवन पद्धतीपासूनच जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या, दुःख आणि घटना तयार होत असतात. संतांनी भोगमय जीवनाला संत पाठमोरा झाले, बाजू दिली त्यांनी. भोगमय जीवनाचा ज्यावेळेस आपण नकार करतो, भोगमय जीवनापासून ज्यावेळेस दूर जायला लागतो आणि त्यागमय जीवनाला सुरुवात करतो, तिथून माणसाच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधानाला प्राप्त होते. लक्षात घ्या भावा. माध्यम जरूर आहे पैसा, पैशाशिवाय व्यवहार चालत नाही. जीवन निर्वाहाचं माध्यम पैसाच आहे. परंतु राष्ट्रसंतांनी काही पथ्य दिले आहे. सुविचारा वाचुनी काही, पैसा सत्कारणी लागत नाही. धन वाढता मन वाढत झाई, घडता सवयी न घटती. जीवनाशी आवश्यक धन, प्रथम कार्याचे प्रारंभ साधन. परी पदोपदी पाहिजे सुवर्ण, परी विचार धन आधी हवे. पैसा जरी माध्यम असलं, परंतु पैसा वापरण्यासाठी माध्यम विचार आहे. अविचारी माणसाजवळ किती पैसा राहिला तर त्या पैशापासून त्या माणसाला सुख प्राप्त होत नाही. म्हणून आपले संत तुकाराम लिहितात की माया ऐसे, माया रूपे ऐसे, मोहिले से जन, भोगिती पतन. नाना कर्मे माया रूपे ऐसे, मोहिले से जन. जीवन संतप्त होते. माणसाच्या जीवनामध्ये दोनच गोष्टी केल्या पाहिजे प्रत्येकाने. पहिली गोष्ट आहे उचित उदरनिर्वाह. उचित उदरनिर्वाहाकडे लक्ष न देणारे माणसं परमार्थामध्ये सफल होत नसते. लक्षात घ्या. कारण प्रपंची जो प्रमाण तोची परमार्थ करील जाण. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंच हा पाया आहे परमार्थाचा. प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे. प्रपंच हा प्रमाणबद्ध असला पाहिजे, प्रपंच हा नेटका असला पाहिजे. प्रपंचाचा विस्तार झाला की परमार्थ वाया गेला. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे उचित जीवन निर्वाहाचा. उचित जीवन निर्वाह पद्धती आपल्या समाजातून आजकाल लोप पावत चालली आहे. कारण आम्ही नेहमी सांगतो, संतांचं कथन आहे, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि श्रमनिष्ठा. श्रमनिष्ठा, स्वावलंबन आणि स्वतंत्रता आणि नैतिक मूल्य या चार गोष्टी जीवन जगण्यातून वजा झालेल्या आहेत. समाज शिक्षणातून, शालेय शिक्षणातून श्रमप्रतिष्ठा राहिली नाही, नैतिक मूल्य राहिलं नाही, स्वावलंबन राहिलं नाही. या तीन गोष्टी जर आपण वजा केल्या जीवनातून, मित्र हो, तुमच्या जीवनामध्ये किती भक्ती करा, किती ज्ञान संपादन करा, किती सत्संग करा, जीवनामध्ये यश संपादन होणार नाही. म्हणून ही जी माया आहे, निज हृदयीची निज आशा, त्याची माया गा मुख्य क्षितिजा. जो सर्वथा नित्य निराशा, तो जगदीशा पूर्णेशू. या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश करताना माया आणि ईश्वर याची व्याख्या केली. जगदीश कुणाला म्हणावं, ईश्वर कुणाला म्हणावं.
निज हृदयीची निज आशा तेची माया गा मुख्य क्षितिजा. पुरुष असो की स्त्री असो, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये कर्म करताना, उचित जीवननिर्वाहासाठी काही साधनांचं अवलंबन करताना मुळाशी जी माया आहे, मुळाशी जी आशा आहे, अपेक्षा आहे, ती जीवनातून काढून टाकली पाहिजे. म्हणून महाराजाला गाणं लिहावं लागतं. तुम्हाला माहीत आहे, आशा निराशा के बस में नहीं हूँ मैं. महाराज संकेत दिला, अरे आम्ही आशा निराशाच्या वशमध्ये नाही. आम्हाला आशाही नको, निराशा नको, ते माझं जीवन ध्येय नाही आहे. आपण अपेक्षेच्या पूर्तीसाठी जगतो. देवा मला सुखी ठेव, देवा माझी धनसमृद्धी वाढू दे, देवा माझ्या पोराबाळाचे ताप जाऊ दे, असलं विडंबन जे कथन आहे, लिखाण आहे, ते विडंबन कथन लिखाण संतांच्या सिद्धांतात बसत नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात घेत पहिली ओळ, माया रूपे ऐसे मोहिले से जन. या माया रूप दोन प्रकारचे आहे, देहरूप आणि दुसरं स्वरूप. मनुष्य देहरूपाला आधार समजून देहरूपाशी संबंधित जीवन निर्वाह करताना ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा आपण वापर करतो, त्या वस्तू प्राणी पदार्थाशी निगडीत साधना करतो आपण. लक्षात घ्या, कारण वस्तू प्राणी पदार्थ हे उचित माध्यम आहे जीवन निर्वाहाचं. कुणालाही न वस्तूशिवाय, पदार्थाशिवाय आणि प्राण्याशिवाय जगता येते का? नाही नाही नाही, तीन गोष्टी आवश्यक आहेत. परंतु वस्तू प्राणी पदार्थांचा अपव्यय जर माणसाने केला तर माणसाच्या जीवनामध्ये माईक विचारांचा